कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील लोढा हेवन परिसरात भरवण्यात येणाऱ्या आठवडा बाजाराच्या विरोधात नागरिकांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे। स्थानिक नागरिक, शिवसेना पदाधिकारी आणि आमदार राजेश मोरे यांनी गेल्या 4 महिन्यांपासून हा आठवडा बाजार बंद करण्याची मागणी सातत्याने केली आहे। मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी KDMCच्या ई प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले। यावेळी आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा देत हे आमचे नम्रतेने केलेले शेवटचे आंदोलन असल्याचे सांगितले। यानंतर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि अधिकाऱ्यांना सोडले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या भागात सुरू करण्यात आलेली बस सेवा अवघ्या एका आठवड्यात बंद झाली। मात्र आठवडा बाजार आजही सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन आठवडा बाजाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आज आमचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या माध्यमातून लोढा हेवन येथे बसलेले फेरीवाले, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत टपऱ्यावाल्या आणि आठवडी बाजार यांचा उच्छाद जो मांडलेला त्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात की प्रशासनाला वारंवार गजानन पाटील साहेब असतील, प्रमिला पाटील ताई असतील, शैलजाताई भोईर असतील, सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील, वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करूनसुद्धा या आठवडी बाजार, फेरीवाले, अतिक्रमणवाले यांच्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। मग त्यामुळे आज या ई प्रभागात मोठ्या प्रमाणात या इथल्या नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन करायचं होतं, याप्रमाणे आंदोलन केलेले आहे। आणि त्याचप्रमाणे आज इथले प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजपासूनच फेरीवाले असतील, आठवडा बाजार असतील यांच्या कारवाई केली जाईल। आठवडा बाजार हा कायमचा बंद केला जाईल असा आम्हाला इथे शब्द दिलेला आहे आणि तो शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन माघार घेत आहोत। आणि इथले जे अधिकारी, खालचे जे अधिकारी असे त्यांनी जे फेरीवाल्यांना मदत करत असतात त्यांच्यावर पण कारवाई करावी, त्यांना इथे तातडीने बदली करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला वार्ड ऑफिसरनी। आणि मग त्यामुळे आमचा फक्त आजचा जो आंदोलन आहे आम्ही तो स्थगित केलेला आहे। मगाशी गजानन पाटील साहेबांनी सांगितलं की अजून याच्यावर शिवसेना उतरलेली नाही, पण याच्या पुढच्या काळात जर हे फेरीवाले मुक्त झाला नाही, आठवडा बाजार मुक्त झाला नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जनआंदोलन या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर केलं जाईल असा आम्ही आजच्या दिवशी त्यांना इशारा दिलेला आहे।